नमस्कार मंडळी. आता घरी अचानक पाहुणे आले काय आणि घरात भाजीला काही नसलं तरी भाजी कशाची बनवायची याचं टेन्शनच नाही. तर करायचं काय, एका पॅनमध्ये तेल घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, थोडं हिंग आणि कांदा घालून परतून घ्यायचं. कांदा हलका लालसर झाला की त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून परतून घ्यायची. त्यानंतर तिखट, मीठ, हळद घालून ते सुद्धा परतून घ्यायचं आणि ते परतल्यानंतर त्यामध्ये 1 कप पाणी टाकून त्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये थोडं-थोडं करून बेसन घालायचं आणि एकसारखं चमच्याने हलवत त्याला मिक्स करून घ्यायची आणि झाकण झाकून एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर हे तयार झालेलं मिश्रण तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढून त्याला छान पसरवून घ्यायचं. पसरवून झाल्यानंतर थंड व्हायच्या आत त्याच्या वड्या कापून घ्यायच्या. त्यावर कोथिंबीर आणि खोबरं किस घालून घ्यायचं. त्यानंतर एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी तवा गरम करून त्यावर थोडी तीळ भाजून घ्यायची. तीळ भाजून झाल्यानंतर त्याच तव्यावर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांद्याला थोडं तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लालसर झाला की तो साईडला करून तिथेच खोबऱ्याचे काप घालून त्याला सुद्धा भाजून घ्यायचे. ते सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर सगळं मिक्स करायचं आणि आलं लसूण घालून पुन्हा एकदा थोड्या वेळ भाजून घ्यायचं. थोडी खसखस घालून घ्यायची. ते भाजून झाल्यानंतर हे सगळं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं. त्यामध्ये 1 टोमॅटो घालून घ्यायचा आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं. 1 तेजपान घालायचं आणि तयार केलेलं वाटण घालून याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद, धनेपूड, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालून याला छान परतून घ्यायचं. थोडं पाणी घालून घ्यायचं आणि याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि त्याला झाकण झाकून एक उकळी आणून घ्यायची. थोड्या वेळात तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे आणि इथे आपला रस्सा तयार झालेला आहे. यावर कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायची. तर याला आता सर्व्ह करायचं. सगळ्यात आधी वड्या घालून घ्यायच्या आणि त्यावर हा रस्सा घालायचा. तर इथे तयार झालेला आहे मस्त झणझणीत असा विदर्भातील पाटवडी रस्सा. तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब